येत्या 20 तारखेला लोकसभेच्या ज्या निवडणुका त्या होत आहेत, लोकसभेच्या 5व्या टप्प्याचा जो प्रचार आहे, त्या प्रचाराच्या तोफा ज्या त्या थंडवणार आहे. आज शेवटचा टप्पा असून सायंकाळी 5 वाजता जे आहे ते प्रचार थंडवणार आहे. तत्पूर्वी आज शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांच्या सभा होत असून इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे करण गायकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांची सभा होणार आहे. आपण बघू शकता की सभास्थळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची येण्याची जी गर्दी आहे ती दिसू लागलेली आहे आणि थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर येथे दाखल होणार आहेत. इगतपुरी तालुक्यात प्रथमच ही सभा होत असून प्रकाश आंबेडकर काय बोलतात यांच्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून असणार आहे. आपल्याकडे येथील काही वंचितचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणूया. दादा काय सांगा? आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रथमच सभा होत आहे आणि इगतपुरी तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने आमच्या इथं आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला लाखो लोक उपस्थित असून आपल्या नाशिक जिल्ह्याचे उमेदवार खासदारकीसाठी जे उभे आहेत करण भाऊ गायकर यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब लाखोच्या संख्येने त्यांना कार्यकर्ते बाळासाहेब संबोधित करणार, त्यांना ऐकण्यासाठी ते येणार आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. इगतपुरी तालुक्यात पहिल्याच वेळेस सभा होत आहे. नेमकं तुमची काय अपेक्षा आहे? बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार? बाळासाहेब आंबेडकरांकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यामध्ये जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या मालाला हमी भाव मिळत नाही, यासाठी आम्ही अवरात्र रस्त्यावरती असतो आणि इथं आज शेजारीच आमच्या तलावांचे सिंचनचा प्रश्न आहे. तिथं काही भूमाफियांनी सुद्धा हे केलेलं आहे, जे आपण त्याला म्हणतो कब्जा केलेला आहे, त्या संदर्भात सुद्धा इथे आदिवासी समाज बऱ्यापैकी लढत आहे. तर त्यांच्यासाठी बाळासाहेबांकडनं हीच अपेक्षा असेल की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. बघू शकतात की बरेचसे जे प्रश्न आहेत ते प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून सोडवण्याचा या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.